विषयांवर या दोघांमध्ये चर्चा झाली त्याही विषयी बातमी समोर आलेली नाही। आता आपण बातमी बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। नगरमध्ये बोगस बायोडिझेल प्रकरणात नील हॉटेलच्या बाजूला कारवाई करण्यात आली होती। या प्रकरणी मुख्य आरोपी संतोष साबळेच्या अटकेनंतर कारवाईला वेग आलाय। या प्रकरणात आणखी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी संजय साबळेच्याही कोठडीत वाढ करण्यात आली आहे। न्यूज 18 लोकमतनं वारंवार बोगस बायोडिझेलचा काळा बाजार उघडकीस आणला होता, मात्र नगरमध्ये मुख्य आरोपीच्या अटकेनंतर ही बोगस बायोडिझेलचा सर्रास बाजार सुरू होता। नगरमध्ये या बोगस बायोडिझेलच्या पुरवठ्याला पोलिसांचं संरक्षण असल्याचं देखील न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं होतं। त्यानंतर नगरमध्ये पुन्हा बोगस बायोडिझेलच्या पंपावर कारवाई करण्यात येते आहे। नगरमध्ये फोफावत असलेल्या बोगस बायोडिझेल प्रकरणाच्या कारवाई संदर्भात संग्राम जगताप यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलेलं आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी आपण बोलूया। साहेबराव, मुळात या सगळ्या प्रकरणाविषयी म्हणजे स्थानिक माफिया असतील, पेट्रोल पंप चालक असतील, मालक असतील, या सगळ्यांवर तर कारवाई होताना आपण बघतोय, पण प्रशासनामधले काही अधिकारी असतील किंवा ज्यांचा आशीर्वाद आहे असे कोणी पोलीस असतील, संगनमतानी ही बाबू लोक कामं करत असतील, तर अशा सगळ्यांवर कारवाई होताना अजून सुद्धा दिसत नाहीये, याविषयी काय सांगाल? सोना, या सगळ्या प्रकरणामध्ये नीलकमलचे हॉटेलचे जे मालक आहेत त्या बॅक साईडला हा धंदा चालू होता। त्या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी, समजून घ्या 1 महिन्यापूर्वी तिथं कारवाई झाली। त्याच्यामध्ये 1 महिन्यानंतर अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये ही कारवाई सुरू झाली। अज्ञात लोकांमध्ये 1 महिन्यामध्ये यांना एकही आरोपी सापडला नाही, परंतु न्यूज 18 लोकमतने याचा सर्वांचा पाठपुरावा केला। त्यानंतरच्या काळामध्ये अज्ञात असा इसम गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यामध्ये आज जवळपास 6 आरोपींना अटक केली। पूर्वी संजय साबळेचा मेन आरोपी आहे, जो मास्टरमाइंड आहे सगळ्या गेमचा, तर त्याला पूर्वी पोलिसांनी अटक केली। त्यावेळेसला डायरेक्ट MCR भेटला होता, पण ज्यावेळेस न्यूज 18 लोकमतच्या रेट्यानंतर त्याला पुन्हा एकदा पोलिसांना पोलीस कोठडी घ्यावी लागली आणि त्याच्या तपासामध्ये हे वास्तव समोर आलं की यांना 6 आरोपी अटक केली आणि याच्यामध्ये अजूनही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे। तर ह्या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांनी यांना का पाठीशी घातलं हा एक प्रश्न उपयोगी जातो। आणि याच्यामध्ये जे आरोपी अटक केले होते त्यांच्याविषयी काही तक्रारी झाल्या होत्या, त्या तक्रारीनंतर सुद्धा त्यांनी कारवाई केली नाही, पण न्यूज 18 लोकमतनंतर कारवाई केलेली आहे। अजूनही आरोपी अटक केली, पण प्रश्न असो की गेले 2 ते 1.5 वर्षापासून हा व्यवसाय खुलेआम सुरू होता। याचे कारण आपण समजून घेतले पाहिजे। याचं अर्थगणित जे आहेत हे फार घातक हे अंजन घालणार आहे की याच्यामध्ये जे कार्बन ऑक्साईड ऑइल जे आहे ते इंडस्ट्रीला वापरलं त्याच्या खाली हा इम्पोर्ट होतो। हे 40 रुपयाने मिळतं, जेव्हा भारतामध्ये येतं हे जे 15 रुपयाला जायला खर्च होतो, त्यानंतर मध्ये 60 ते 70 रुपयाला विकलं जातं। जेव्हा इंडस्ट्रियल ऑइलच्या नावाखाली याला फक्त आणि फक्त GST भरावा लागतो, इतर टॅक्स कुठलेही लागत नाही आणि जेव्हा हे बायोडिझेल म्हणून विकलं जातं याच्यामध्ये यांना परतावा मिळतो, 18% GST परत मिळतात। इतकं मोठं समीकरण असल्यामुळं स्थानिक अधिकारी त्यामुळे आर्थिक गणित यामागची काय होती हे समजून घेणं साहेबराव गरजेचं होतं, ज्याची स्पष्टता आपण करताय। आपल्या सोबत काही व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू शकता का साहेबराव? आपल्या आजूबाजूला काही व्यक्ती दिसत आहेत, त्यांच्याशी याविषयी बोलू शकता? सोना आपल्या बरोबर IMA के अध्यक्ष आहेत। मला एक सांगा, आपने जो एक कार्रवाई करी थी, जब हुआ था, आपने किसको अर्जी लिखी थी, क्या डिमांड थी आपकी, क्या मांग थी? पुलिस महासंचालक जो हमारे महाराष्ट्र के प्रदेश के हैं उनको मैंने डायरेक्टरी पत्र लिखकर डिमांड की थी। और अहमदनगर कलेक्टर साहब जो देखिए ये घटना जो है अहमदनगर कलेक्टर के पास घड़ी है। अहमदनगर कलेक्टर साहब की ये जिम्मेदारी बनती है कि उनके अंडर के ऑफिसर्स क्या कर रहे हैं, उनको भी हमने पत्र लिखा, GST भवन को भी लिखा, हमारे जितने मंत्रालय के कंसर्न ऑफिसर्स है, जिस तरीके से मैंने कहा उन सारे डिपार्टमेंट्स को पत्र लिखा। लेकिन हो क्या रहा है कि ये तो बड़ी है ना बुजदिली की बात हो रही है यहाँ पर कि यहाँ पर पैसों वालों के ऊपर कार्रवाई नहीं होगी और गरीब अगर कुछ भी करे तो कार्रवाई होती है। यहाँ पर चोरी नहीं, इसे डाका कहना चाहिए कि यहाँ पर म्हणजे ही छोटी मोठी चोरी नाहीये, तर अक्षरशः डाका घातला जातोय असं म्हणतायत साहेबराव। असेच सोबत रहा। आमदार संग्राम जगताप आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। संग्रामजी, खूप मोठा विषय हा बायोडिझेलचा। न्यूज 18 लोकमतनं या संदर्भात स्टिंग ऑपरेशन केलं आणि कारवाईला तर सुरुवात झाली, पण थातूरमातूर कारवाई होताना दिसतंय। महत्त्वाच्या व्यक्तींची, ज्यांचे हात असतील, ज्यांचा पाठिंबा असेल, आशीर्वाद असेल, अशांवर अजून कारवाई होताना दिसत नाही। मग ते पोलीस विभागातले कोणी असू शकतात किंवा प्रशासनातले कोणी असू शकतात। संग्रामजी, सुरुवातीला म्हणजे या विषयावर तर आपण भाष्य कराच, पण सुरुवातीला आपण जे पत्र लिहिलेले गृहमंत्र्यांना त्याच्याविषयी सांगाल, कशा संदर्भातलं ते पत्र आहे?
नाही, मी असं गृहमंत्री साहेबांना असं पत्र दिलेलं आहे की याच्यामध्ये खरं तर सखोल तपास झाला पाहिजे. जे प्रमुख लोक आहेत याच्यामध्ये समोर आले पाहिजेत, कारण की अजूनही प्रमुख लोक काही असे आढळून आले पाहायला मिळत नाही. सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये बरोबर. बळी दिल्यासारखं जे आपण म्हणूयात की ठरून हजर केल्यासारखं यात किंवा ठरून अटक केल्यासारखं असा जो प्रकार वाटतोय तो याच्यामधून प्रथमदर्शनी दिसतोय की अजूनही त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय. आणि जे याच्यामधले खरे जे लोक आहेत ते अजूनही याच्या मागे लपलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांचा बळी दिला जातो याच्याशी कोणाचा केसची म्हणजे वाटत नाही. म्हणजे ज्याला आपण मास्टर माइंड म्हणतो हो. तर ते लोक अजून याच्यापासून बाजूला आहेत. त्यामुळे आम्ही आता गृहमंत्र्यांना पत्र दिले की त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि विशेषतः याच्यामध्ये शासनाचा जो काही महसूल आहे, म्हणजे आज जीएसटी सारखा एक मोठा अगदी बरोबर. महसूल आहे, मग तो राज्य सरकारच्या अंतर्गत असतो, केंद्र सरकारकडे तो पैसा जातो, त्यानंतर पुन्हा तो राज्य सरकारकडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो विकासाकरता अन्य कामांकरता वापरला जातो. तर याच्यामध्ये खरं तर नुसतं फक्त अटक करून नाही तरी वसुली देखील यांच्याकडनं खरं तर झाली पाहिजे की यांनी आतापर्यंत कुठं कुठं दिलंय, किती किती दिलंय आणि त्याचा देखील एक महसूल हा शासनाला मिळाला पाहिजे. हा एक महत्वाचा टप्पा आहे, कारण कोविडमध्ये आपण पाहतोय की सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, दोन्ही सरकार ते आपल्या अडचणीत झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे हा जो काही म्हणजे सरकारचं दोन नुकसान पातळ्यांवर बायोडिझेलचा भ्रष्टाचार बघतो आपण की बायोडिझेलच्या ऐवजी बोगस बायोडिझेल विकलं जात आहे, इंडस्ट्रियल ऑइल विकलं जात आहे. हा तर गुन्हा आहेच, पण महसुलात सुद्धा यामुळे चोरी केली जाते आहे आणि ती जी चोरी आहे ती यांच्या सगळ्यांकडनं वसूल केली पाहिजे असं पुढे पाऊल टाकून तुम्ही म्हणताय संग्रामजी. हो 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 ही वसूल झाली पाहिजे, कारण की शेवटी नुसतं फक्त आरोपी आणि संग्रामजी आपल्याला असं पण वाटतं, आपण असं पण गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलाय की कुणीही प्रशासनामधले त्यात असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने जर होत असेल तर त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, असाही उल्लेख काही आहे. एवढा मोठा ज्यावेळेला व्यवहार होतो तर कोणाला माहिती नाही असं होऊ शकत नाही. आणि काही एक दिवस नव्हतं चाललेलं, ते बऱ्याच दिवसापासून चालू होतं. बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या अगदी वारंवार. कारण संग्रामजी स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 लोकमतनं केल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी सकाळपासून कारवाईला सुरुवात झाली. त्यामुळे अर्थात हे स्पष्ट आहे की कुठे आहे, कोण करतं, कशा पद्धतीने हे बोगस बायोडिझेलची विक्री होते, हे सगळं माहिती असणार म्हणून इतक्या घाईनं कारवाई सुरू झाली. संग्रामजी तुर्तास आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी आहेत. साहेबराव, आपण ऐकलं असेल संग्राम जगताप न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हणाले की त्यांनी पत्र पाठवलेलं आहे, महसुला संदर्भात त्यांनी विषय उपस्थित केलेला आहे आणि तो सगळा जो महसूल जो चोरी झालेला आहे तो या सगळ्यांकडून वसूल करावा. जे महत्वाचे धेंडे आहेत या सगळ्यातले त्यांना ताब्यात घ्यावं, काय सांगाल? सोर्ना, नक्कीच, कारण आपण पाहिलं पाहिजे की यापूर्वी ज्या कारवाया झाल्या हा फक्त देखाव होता. याच्यामध्ये कारवाईमध्ये ड्रायव्हर, क्लिनर यांना आरोपी केले, पण मोठे जे लिडिंग करते त्यांना कुठला आरोपी केलं जात नव्हतं. आज याच्यामध्ये एका आरोपीला अटक केली तर मुंबईपर्यंत गेले आहे, पण मुंबईमध्ये खरे मास्टर माइंड जे आहेत ते नगरमध्ये आहेत. नगरमध्ये 6 मास्टर माइंड आहे, मुंबईमध्ये 5 जण हा मोठा व्यवसाय करतात. नगरमध्ये रोज जवळपास 11 टँकर नगरमध्ये येत होते आणि नगरमधून 62 टँकर हे इतर जिल्ह्यामध्ये जातात. याचा अर्थ याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे जर सखोल चौकशी अहमदनगरमध्ये 1 वर्षापूर्वी असा गुन्हा घडला होता, जर त्याची चौकशी झाली असती तर आज इतका महसूल शासनाचा बुडवला नसता. तर या सगळ्या प्रकरणावरती अध्यक्ष जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं काल की याच्यावरती मौका कारवाई. आपने जो मांग करी थी कि एक अंतर्गत कैसी कार्रवाई हो जाए, तो आपने किस आधार पर कही थी? हमने जिस तरीके से आपने देखा होगा सोशल मीडिया के ऊपर भी कि स्टिंग ऑपरेशन किया गया था, यहाँ पर देखिए किसी का व्यवसाय ट्रांसपोर्टेशन को बड़ा नुकसान हो रहा है. कोरोना में ये हालत हो गई है, लोगों के खाने के लिए बिजनेस लेवल ठप हो गए और यहाँ पर गवर्नमेंट ने कोई जिस तरीके से कोरोना में जिस शिथिलता होने के बाद कोई है ना डेवलपमेंट्स के लिए और कोई चीज ट्रांसपोर्टेशन के लिए दिया नहीं है, लेकिन यहाँ पर चोरी करने की इजाजत दे दी. ये हमने सिद्ध कर बताया. बायोडीजल के लिए नोटिफिकेशंस जो निकले हैं वो सारे नोटिफिकेशंस जो है उसका कोई फॉलो नहीं हो रहा है. अहमदनगर जो है महाराष्ट्र का सबसे बड़ा जिला है, जिसके अंदर रेवेन्यू लेवल के ऊपर बहुत सारे मंत्री भी यहाँ से बिलोंग्स करते हैं. यहाँ पर गोरख धंधा, काला धंधा जो है, डकैती हो गई है. क्योंकि देखिए डीजल अगर बिकता है तो उसका गवर्नमेंट को CGST SGST जैसे टैक्स जाता है. ये टैक्स की चोरी यानी गवर्नमेंट की चोरी. अहमदनगर जिला के अंदर सारे के सारे GST ऑफिसर निश्चित. है. साहेबराव, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. आता आपल्याबरोबर बाबा सानप, अध्यक्ष मोटार वाहतूक मालक संघटनेचे जोडले गेलेले आहेत. बाबा सानप, अजून सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये
जे छोटे मोठे व्यक्ती आहेत म्हणजे चालक मालक असतील किंवा पेट्रोल पंप चालक असतील, ड्रायव्हर क्लीनर असतील, माफिया असतील, काही माफिया ज्या एक दोनच स्थानिक माफियांना पकडलं गेलंय, ताब्यात घेतलं गेलंय, पण मोठी महत्वाची कारवाई अजून झालेली नाही. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? सर्वप्रथम मी IBN लोकमतचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की यांनी एका राष्ट्रीय आपत्तीपासून देशाच्या तिजोरीला वाचवलेला आहे. नक्की, हा जो धन्यवाद. गोरखधंदा होता, हा या गोरखधंद्यावर गेल्या 1.5 वर्षापासून जसं डिझेल वाढत गेलं, डिझेल तसं ह्या धंद्याकडं आणि ह्या माफियांचं लक्ष जास्त झालं. एक माफिया हा 90,000 लिटर ते 1 लाख लिटर पर्यंत माल विकत होता. ते सर्वांना सर्वश्रुत असताना सुद्धा, सर्व यंत्रणांना माहीत असताना सुद्धा जाणून बुजून याच्याकडे डोळे झाक होत होती. यामध्ये पोलिसांपेक्षा इतर यंत्रणांची जास्त जबाबदारी आहे आणि इतर यंत्रणांनी याच्याकडे डोळे झाक केल्यामुळे शासनाचं, केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं अब्जावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. पर्यावरणाची हानी झालेली आहे. BS6 सारखे जी वाहनं आलेली त्यांची हानी झालेली आहे. निश्चित अर्धशिक्षित व अडाणी लोकांची यामध्ये फसवणूक झालेली आहे. खरंय, गाड्यांचं जे नुकसान झालं ते अजून वेगळं. म्हणजे हा अजून एक तिसरा मुद्दा आहे की अनेक गाड्यांचं नुकसान झालं कारण बोगस बायोडिझेल त्यात वापरलं गेलं. सानप, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. साहेबराव कोकणे, आपलेही आभार. आपण सविस्तर माहिती दिलीत.